रजतजी, मला खाणं बनवायला खूप आवडतं आणि मला माझ्या या आवडीचं व्यवसायात रूपांतर करायचंय. हे तर खूपच चांगली गोष्ट आहे पायल, आणि माझ्या होणाऱ्या बायकोची प्रगती बघायला मला नक्कीच आवडेल. पण बिझनेस करण्यासाठी खूप पैशांची गरज असते ना, आणि तुला तर माहितीये की आमच्याकडे तेवढे पैसे नाहीयेत. बिझनेसमध्ये पैसा लावणं म्हणजे खूप मोठी रिस्क आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. ही कहाणी आहे पायलची, जिला कुकिंगची खूप आवड होती. तिचं लग्न शहरात राहणाऱ्या एका मिडल क्लास घरातल्या रजत बरोबर होते. रजत शहरात आपल्या आईवडील आणि बहिणींबरोबर राहत होता. पायल एका गरीब घरातली मुलगी होती. ती गावातून लग्न करून आली होती. रजत आणि पायलच्या लग्नाला काही दिवसच झाले होते. एक दिवस ऑफिसमधून घरी येताना रजत 2 पिझ्झा घेऊन आला. याआधी पायलने पिझ्झा कधीच पाहिला नव्हता. खाणं तर खूप लांबची गोष्ट होती. ती पिझ्झाकडे खूप बारकाईने पाहत होती. ते बघून तिची नणंद चांदनी म्हणाली, "काय झालं वहिनी, तू या पिझ्झाकडे अशी का बघतीयेस?" "नाही, ते मी याआधी हे कधीच खाल्लेलं नाहीये ना." "काय नाही खाल्लंस?" "वहिनी, याला पिझ्झा म्हणतात. मला तर हा खूप आवडतो. तुलाही आवडेल. खाऊन तर बघ." हो, महिन्यातून एकदा मी नक्की घेऊन येतो. वा, हा तर खूपच छान आहे. खूपच स्वादिष्ट आहे. पायलला स्वयंपाक करायला खूप आवडायचं. तिच्या सासरच्या लोकांना आणि येणाऱ्या पाहुण्यांना पायलच्या हातचं खाणं खूप आवडायचं. पण पिझ्झाचा स्वाद त्यांच्या तोंडातून जातच नव्हता. पण सारखा सारखा बाहेरून पिझ्झा आणायला त्यांच्याकडे तेवढे पैसेही नव्हते. मग एक दिवस, हे घे चांदनी, तू पिझ्झा बनवण्याचं सामान मागवलं होतंस ना? "हो दादा, पण आज माझी तब्येत बरी नाहीये. हे तू फ्रीजमध्ये ठेव, मी उद्या बनवीन." पण दुसऱ्या दिवशीही तिची तब्येत फारशी ठीक नव्हती. आज रविवार होता, म्हणून पायल सगळ्यांसाठी आलू पराठे करण्याचा विचार करत होती. पण तिने पाहिलं तर बटाटे खूपच कमी होते. तेव्हाच तिची नजर फ्रीजमध्ये ठेवलेल्या त्या पिझ्झाच्या सामानावर जाते. "अरे हो, हे तर पिझ्झाचं सामान आहे ना. हे जर आज वापरलं नाही तर खराब व्हायला नको. असं करते, आज सगळ्यांसाठी पिझ्झा पराठा बनवते. हां, असंच करते." पायलने असा विचार करत फोनमध्ये रेसिपी बघून त्याची तयारी सुरू केली. आणि सगळ्यात आधी तो पराठा ती आपल्या नंडेकडे घेऊन जाते, जो खाऊन चांदनी म्हणते, "अरे वा, काय मज्जा आली. खरंच खूप छान पिझ्झा पराठा झालाय. खरंच वहिनी, मस्त झालाय." मग घरात सगळ्यांनाच तिचा पिझ्झा पराठा खूप आवडला. आता तर दर 15 दिवसांनी ती सगळ्यांसाठी असाच पिझ्झा पराठा बनवायची. ते सगळेजण एकत्र खूप खुश होते. पण एक दिवस जणू काही त्यांच्या या आनंदाला कोणाची नजरच लागली. "काय झालं रे, तू एवढा नाराज का दिसतोयस?" काय सांगू आई, आज बॉसने त्याच्या कॅबिनमध्ये बोलवलं आणि हे लेटर माझ्या हातात दिलं. "काय लिहिलंय दादा याच्यात? दाखव तर जरा." चांदनीने ते लेटर वाचलं आणि धडामकन सोफ्यावर बसली. काय झालं स्वाती, सांग तर, असं काय लिहिलंय त्या लेटरमध्ये? दादाची नोकरी गेलीये. हे ऐकून सगळ्यांचा चेहरा पडला. तुम्ही सगळे टेन्शन घेऊ नका, मी लवकरच दुसरी नोकरी शोधतो. "तुला माहिती येणारे, ही नोकरी पण किती मोठ्या मुश्किलीने तुला मिळाली होती. आजकाल नोकरी मिळणं इतकं सोपं नाही राहिलंय रे. आणि तुम्ही घाबरू नका, आपण आपलं स्वतःच काहीतरी काम सुरू करूया ना." लहान मुलांसारखं बोलू नको ग पायल. तुला माहितीये ना, स्वतःचा बिझनेस सुरू करायला किती जास्त पैसे लागतात ते. वहिनी अगदी बरोबर बोलतीये दादा. आणि गरज नाही ना की काम काहीतरी मोठं सुरू करायला हवंय. सुरुवात तर छोट्यापासूनही करू शकतो. मला वाटतंय तुम्हा नणंद भावजायांचं ना आधीच काहीतरी डाळ शिजतीये. वाव, तू तर खूपच जास्त स्मार्ट आहेस. मला सांगा, तुम्ही काय विचार करताय नक्की? दादा, तुला तर माहितीच आहे, वहिनीच्या हाताला खूप भारी चव आहे. त्यामुळे आम्ही दोघींनी पिझ्झा पराठा बनवून विकण्याचा विचार केलाय. बरोबर बोलतीयस, काम सुरू करण्यात काहीच वाईट नाहीये. तसंही आपल्या पायलच्या हातात खरंच जादू आहे. मग सगळ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या परवानगीने पिझ्झा पराठ्याची गाडी लावण्याची तयारी सुरू होते. रजत एक गाडी खरेदी करतो आणि त्याबरोबरच पिझ्झा बनवण्यासाठी लागणारं सामानही खरेदी करतो. तिथे जवळच एक प्रदर्शन भरलं होतं, त्याबाहेर ते ही गाडी लावतात. मग पायल चांदनीच्या मदतीने लगेचच पिझ्झा पराठा बनवायला सुरुवात करते. त्या गाडीवर मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं, "पिझ्झा पराठावाली." हे वेगळं नाव वाचून सगळे लोक तिच्याकडे यायचे. अरे वा, पिझ्झा पराठा ऐकायलाच काहीतरी नवीन वाटतंय. आम्हाला सांगा, कसा आहे हा पिझ्झा पराठा? आमच्याकडे पिझ्झा पराठा, चीजवाला, प्याजवाला, टॉपिंग पराठा, वेगवेगळ्या प्रकारचे पराठे मिळतील. तुम्हाला कुठला हवाय सांगा, तो देते. यार विवेक, टॉपिंग पराठा खाऊन बघूयात, काहीतरी वेगळा दिसतोय. मग ते टॉपिंग पिझ्झा पराठ्याची ऑर्डर देतात. पायल लगेच त्यांना पिझ्झा पराठा बनवून देते.
जो खाऊन ते त्या पराठ्याचं खूप कौतुक करतात. हे पिझ्झा पराठ्याचं नाव ऐकून तिथे खूप लोकांची गर्दी व्हायला लागते. आता मुलंही तिच्या हातचा पिझ्झा पराठा खाऊन खुश व्हायचे. पहिल्याच दिवशी त्यांच्या या पिझ्झा पराठ्याने बाजी मारली. संध्याकाळी जेव्हा ते घरी येतात तेव्हा पहिल्या दिवसाची कमाई बघून ते आश्चर्यचकित होतात. ही तर कमालच झाली. मला तर वाटलं होतं की लोकांना हे समजण्यासाठी 6-7 महिने जातील की पिझ्झा पराठा काय आहे ते. पण आजकालची ही नवीन पिढी पिझ्झाचं नुसतं नाव ऐकूनच खायला आले. पहिल्याच दिवशी आपण एवढे पैसे कमावले. एवढे तर मी आठवड्याभरात सुद्धा कमवू शकलो नसतो. खरं सांगू, आधी मला खूप भीती वाटत होती, पण जेव्हा त्यांनी खाल्ला आणि त्याचं कौतुक केलं मग मला खूप बरं वाटलं. हो वहिनी, तू पाहिलंस ना तुझ्या या वेगवेगळ्या पिझ्झा पराठ्यांनी सगळ्यांना कसं वेड लावलं ते. आता ती रोजच सकाळी जायची आणि संध्याकाळी पिझ्झा पराठे विकून घरी यायची. मग एक दिवस तिच्या गाडीवर एक पोलीस येतो. इथे काय ही गाडी लावलीये? चला चला, ही जागा रिकामी करा. इथे फक्त 1 महिन्याचीच परवानगी दिली होती, कारण इथे प्रदर्शन भरलं होतं म्हणून. आता प्रदर्शन संपलंय, त्यामुळे तुम्हाला ही गाडी आत्ताच हलवायला लागेल. साहेब, मला माहित नव्हतं की आम्ही फक्त प्रदर्शनापुरतच इथे गाडी लावू शकतो म्हणून. साहेब, माझ्या नवऱ्याची नोकरी गेलीये. घरात म्हातारे सासू सासरे आणि ही तरुण नणंद आहे. आता या सगळ्यांची पोटं भरण्यासाठी आम्हाला काहीतरी काम करावं लागेल ना. तिचं बोलणं ऐकून त्या पोलिसाला तिची दया येते आणि त्यांनी तिथे गाडी लावायला परवानगी दिली. मग पायल त्या पोलिसांनाही आपल्या हातचा पिझ्झा पराठा खायला देते. तो पराठा खाऊन पोलीस खूप खुश होतात. अरे वा, काय भारी चव आहे. मज्जा आली. चालेल चालेल, तुम्ही तुमचं काम इथेच सुरू ठेवा. मी बघतो तुम्हाला इथून कोण हलवता येते. असं बोलून पोलीस तिथून निघून जातात. मग तिच्या गाडीवर खूप लोकांची गर्दी होते आणि ती खूप पैसे कमवू लागते. मग रजतही या कामामध्ये आपल्या बायकोची मदत करतो. काही महिन्यातच त्यांची गरिबी दूर होते आणि मग ते स्वतःचं एक दुकान घेतात जिथे ते खूप सारे पैसे कमवतात. आज तर बिग बॉसचा फिनाले आहे आणि मी खूप आतुरतेने वाट बघतीये. नाही, आज तर माझ्या सिरियलचा एक तगडा एपिसोड येणार आहे. मी तर तोच बघणार आहे. नाही, आज इंडिया पाकिस्तानची मॅच आहे, मी ती बघणार आहे. नाही, आज माझी फेवरेट मूवी लागणार आहे, मी तोच बघणार आहे. त्या चौघींमध्ये टीव्ही बघण्यावरून वादावादी सुरू झाली आणि त्यांचा आवाज ऐकून त्यांची सासू सरला तिथे आली. अगं बास करा आता तुम्ही चौघी जणी. तुमच्या भांडणाची तर हद्द झाली आता. सतत त्या टीव्हीवरून वाद घालता. आता तुमच्या चौघींपैकी कोणी टीव्ही बघणार नाही. माझा सत्संगचा कार्यक्रम लागणार आहे, मी आज तोच बघणार आहे. माझ्याकडे द्या टीव्हीचा रिमोट आणि तुम्ही जाऊन कामाला लागा. सरला त्यांच्याकडून रिमोट घेते आणि आपला आवडीचा कार्यक्रम लावून बसते. काही दिवसांनी, तू जर मला त्या दिवशी इंडिया पाकिस्तानची मॅच बघू दिली असतीस तर काय जाणार होतं ग? तुझी बकवास सिरियल तर रोजच लागते ना. हां, आणि माझा बिग बॉसचा फिनाले जो गेला तो सतत आपली मॅचच्या नादी लागत असते. तुला माहिती तरी एका ओव्हरमध्ये किती बॉल असतात ते? अगं तुम्ही सगळ्याजणी गप्प बसा, नाहीतर आई आपल्याला या किचनमधून पण हाकलून देतील. म्हणून सांगते, हे सगळे बकवास कार्यक्रम बघण्यापेक्षा कॉमेडी सिरियल बघा, त्यामुळे वादावादी कमी होईल जरा. अरे मग आपल्या घरात काही कॉमेडी शो कमी चालतात? इथलेच शोज रोज बघायचे ना. चौघीजणी या गोष्टीवरून हसू लागतात आणि हॉलमध्ये बसलेली सरला त्यांना म्हणते, अगं आता काय झालं तुम्हाला हसायला? लवकर लवकर स्वयंपाक करून घ्या. यांचं पण काही समजत नाही, कधी हसतात आणि कधी भांडतात. असंच यांच्या घरात रोज चालायचं. एक दिवस यांची सासू त्यांना म्हणते, तुम्ही चौघी जणी कान उघडे ठेवून ऐका. उद्या तुमचे मावस सासू आणि सासरे येणार आहेत. त्यांच्यासमोर तुम्ही चौघी जणी जराही भांडणार नाही आहात. मला काही वादावादी नकोय. आई, मी तर कधीतरीच मॅच बघते, नाहीतर मी कुठे टीव्ही बघत असते. हा मग आम्ही पण तर कधीतरीच आमच्या मर्जीचं बघतो. किती खोटं बोलते तू. टीव्ही ऑन झाला नाही की तू लगेच जीन सारखी प्रकट होतेस. हो ना, एक फक्त मीच आहे की जे कोणाकडून रिमोट घेत नाही. खोटं बोलू नकोस. तूच एक आहेस जी नागिणीसारखी त्या टीव्ही समोर फटकल मारून बसते. अशीच त्या चौघींचीही वादावादी सुरू असायची. यांची भांडणं सोडवता सोडवता कदाचित मलाच ही दुनिया सोडावी लागेल. काही होऊ शकत नाही या चौघींचं. दुसऱ्या दिवशी त्यांचे मावस सासू सासरे घरी येतात. अरे वा सरला, घर तर तू खूपच छान सजवून ठेवलंयस. अगं हे सगळं तर माझ्या सुनांनी केलंय. त्याच सगळं घर स्वच्छ ठेवतात. अच्छा, तशा आहेत कुठे तुझ्या 4 सुना? किचनमध्ये असतील. अजून कुठे जाणार?
आत्ता बोलावते, थांब. अगं पायल, टीना, अनुराधा, रुपाली, लवकर बाहेर या. बघा मावशी आलीये. सासूचा आवाज ऐकून चौघी सुना बाहेर आल्या आणि आपल्या मावस सासू सासऱ्यांच्या पाया पडल्या. वा वा, किती संस्कारी सुना आहेत. रूप, गुण, संस्कार सगळं काही आहे यांच्यात. आता टीव्ही सुरू होऊ दे, मग सगळे संस्कार बाहेर येतील यांचे. तू नक्कीच काहीतरी पुण्य केलं असशील म्हणून तुला एवढ्या सुशील आणि संस्कारी सुना मिळाल्यात. त्या दोघी जणी बोलतच होत्या तेवढ्यात अनुराधा तिथे येते. आई, मावशी आणि काका, तुम्ही पण चला, स्वयंपाक तयार आहे. जेवण झाल्यानंतर सासूबाई आणि मावशी बाहेर चालायला जातात आणि सासरे बुवा टीव्ही लावतात. याच संधीचा फायदा घेऊन पायल तिथे येते. काका, तुम्ही न्यूज कशाला बघताय? एकच न्यूज सगळ्या चॅनलवर वेगवेगळ्या पद्धतीने सांगत असतात. आता ना टेस्ट मॅच सुरू होणार आहेत, त्या लावा ना तुम्ही. मग काका चॅनल बदलतात. मग टीना तिथे येते. अरे, ही काय मॅच बघत बसलाय तुम्ही? स्टार प्लसवर जी सिरियल येणार आहे ती लावा ना. माझ्या आवडीची सिरियल आहे ती, तुम्ही ती लावा काका. आज त्यांची सून परत येणार आहे. मनोहर काका पुन्हा एकदा चॅनल बदलतात, पण यामुळे पायल चिडते. मग नंतर रुपाली तिथे येते. अरे, ही सिरियलची उगाच यांची नाटकं असतात. काका, तुम्ही ना तो रिअलिटी शो लावा. मग काका पुन्हा एकदा चॅनल बदलतात. मग यावेळी अनुराधा येते. काका, आज ना सलमान खानचा पिक्चर येणार होता, तो लावा ना. मनोहर काका पिक्चर लावतात. काका, तुम्ही हे सगळं थांबवा आणि सिरियल लावा ना. नाही मॅच, नाही रियालिटी शो, नाही पिक्चर. अशा प्रकारे त्या चौघींमध्ये पुन्हा एकदा भांडणं सुरू होतात. मनोहर त्यांना गप्पा करण्याचा खूप प्रयत्न करतात, पण काहीच उपयोग होत नाही. त्या चौघींचा आवाज बाहेरपर्यंत येतो आणि सरलाच्या कानावर पडतो. अरे देवा, पुन्हा यांचं रामायण सुरू झालं आता. कसलं रामायण ग? सरला आणि मावशी भराभर आपल्या घराकडे येतात. अरे देवा, हे काय आहे सगळं? हीच तर या चौघींची सगळ्यात मोठी कमजोरी आहे, हा टीव्ही. तशा या चौघी जणी खूप चांगल्या आहेत, पण टीव्हीत स्वतःचा आवडीचा कार्यक्रम बघण्यासाठी नुसत्या वेड्या होतात. अगं, मग तू या चौघींसाठी वेगवेगळ्या टीव्ही का नाही लावून घेत? मी माझ्या अशोकला सांगून तुझ्या 4 टीव्हींची व्यवस्था करून देते. असं झालं तर बरंच होईल. त्याला सांग त्याच्याबरोबर बिलही पाठवून दे. पोरांना सांगून त्यांच्या अकाउंटला पाठवून देते. दुसऱ्या दिवशी मावशी काका आपल्या घरी निघून जातात आणि इकडे आता 4ही सुनांच्या खोलीमध्ये वेगवेगळे टीव्ही असतात. पण त्यांना तो टीव्ही बघण्यात आता मजा येत नव्हती. त्या काही ना काहीतरी मिस करत होत्या. दुसऱ्या दिवशी सरला आपल्या खोलीत होती तेव्हा तिला हॉलमधून ओरडण्याचा आवाज येतो. ती लगेच बाहेर येते. अगं, आता काय झालं तुम्हाला भांडायला? आता तर तुमच्या खोलीतच टीव्ही आहे ना? नाही आई, आता आम्हाला आमचा टीव्ही 20 मिनिटांपेक्षा जास्त बघण्याची सवयच नाहीये आणि न भांडता तर बिलकुलच नाही. त्यामुळे आम्ही याच टीव्हीवर बघणार. पण सगळ्यात आधी माझ्या मर्जीचं चॅनल लागेल. नाही, माझं नाही, मी माझ्या आवडीचं बघणार. मग मी काय तुमच्या सगळ्यांची तोंड बघायला आलीये? मी पण बघणार माझ्या आवडीचं. अगं, पण हे सगळं तुम्ही मला एवढा खर्च करायच्या आधी सांगायचं ना. पण या चौघींना भांडणातून फुरसत कुठे मिळत होती जे सरलाचं बोलणं ऐकतील? सरला बिचारी एक हात डोक्याला लावून एका हातात रिमोट घेऊन सोफ्यावर बसते आणि तिच्या 4ही सुना अजूनही भांडणच करत होत्या. बेस्ट बडीज. हेलो फ्रेंड्स, थैंक्स फॉर वॉचिंग दिस वीडियो. अगर आपको ये वीडियो पसंद आया है तो प्लीज लाइक, सब्सक्राइब, कमेंट्स करें इस वीडियो पर और हाँ, शेयर करना भी ना भूलें. और भी मजेदार वीडियो देखने के लिए नीचे दिए गए बेल आइकॉन को दबाएं. देखते रहिए बेस्ट बडीज.